गुड मॉर्निंग मित्रांनो. आज भटकंतीसाठी निघालो आहे. पेण जवळचे मिरगड आणि रत्नगड असे दोन किल्ले आहेत. पेणपासून पुढे काही वाकरूळ वगैरे जो एरिया आहे ना, त्या एरियामध्ये हे दोन किल्ले येतात, त्या जवळपासच्या एरियामध्ये. तर आजचा प्लॅन हा ह्या दोन किल्ल्यांचा आहे. माझा नेहमीच प्रयत्न असतो की जे प्रसिद्ध किल्ले आहेत त्यापेक्षा जे अप्रसिद्ध, अपरिचित अशी ठिकाणं आहेत की जी लोकांपर्यंत पोचवावीत. सो त्यामुळे नॉर्मली मी अशा टाईपचेच किल्ले करण्याचा प्लॅन करत असतो. सो आजचा प्लॅन आहे आपला मिरगड आणि रत्नगड. चला तर मग. पहाटेचे 5:30 वाजता आहेत आणि माझा प्रवास सुरू झाला आहे. इथून आता एक 7:30च्या आसपास जुईनगरवरून विजय कांबळेंना पिकअप करून माझा प्रवास पुढे टुवर्ड्स पेण सुरू होईल आणि पेणवरून आतली जी गावं आहेत तर जवळपास अर्धा तास मला वेट करून विजय भाऊ आलेत. आता आम्ही जुईनगरला आमचा मीटिंग पॉईंट होता. तर आता इथून आमचा प्रवास सुरू होईल टुवर्ड्स पेण आणि पेणकडून ती गावं आतल्या साईडला ती गावं आहेत. पेण खोपोली रोडवरती वाकरूळ म्हणून गाव लागतं. ह्या वाकरूळवरून एक रोड हा सायमाळ म्हणून एक गाव आहे, ह्या सायमाळ गावाकडे येतो आणि हे सायमाळ गाव हेच आपल्या रत्नदुर्ग किंवा रत्नगड ह्या छोटेखानी किल्ल्याचं बेस विलेज आहे. सो आता इथे ह्या सायमाळ गावात एका एंडला किल्ल्याच्या पायथ्याशी समोर हा बघा, हा दिसतोय, ही जी टेकडी दिसते समोर, ही टेकडी म्हणजेच रत्नदुर्ग किल्ला आहे. आणि आम्ही आता इथं ह्या पायथ्यापर्यंत इथे गाडी आणली आहे. इथून पुढे आणखीन थोडी गाडी जाऊ शकते, फक्त हा जो रस्ता आहे हा एकदम चढाव म्हणजे निसरडी माती इकडे, त्यामुळे परत गाडी वरती चढवताना थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे एक 5 मिनटं आम्हाला चालावं लागेल. तर तेवढं आम्ही चालून इथूनच गाडी इथेच पार्क करून आम्ही किल्ल्याकडे चाललो आहे. तर आता आमचा ट्रेक इथून स्टार्ट होतो आहे. रत्नगड चढाईच्या पहिल्या टप्प्यामध्ये सुरुवातीच्याच 4-5 मिनटात हे इथं असं एक काळभैरवाचं मंदिर लागतं. हा एक लँडमार्क आहे की आपण बरोबर वाटेनेच किल्ल्याकडे चाललो आहे. ह्याची ही एक खूण आहे. ही उभी चढण चढून आता ऑलमोस्ट शेवटच्या टप्प्यात आलो आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये हे असं रेलिंग लावलं आहे कारण वरचा जो भाग आहे ना हा खूप जास्त निसरडा दिसतो आहे. इथं बघू शकाल की डोंगराचे ह्या भागामध्ये फार जास्त निसरडी वाट आहे आणि त्यामुळे हे असं संरक्षणासाठी हे असं रेलिंग केलेलं आहे. आणि हा टप्पा आपण पार केला की आपण गड माथ्यावरती आपला प्रवेश होतो. गड चढाईच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहे. आता ही एक मातीमध्ये बनवलेल्या पायऱ्या दिसत आहेत. ही वाट चढून असं वरती गेलं की गडाची उद्ध्वस्त तटबंदी इकडून दिसते आणि तिथेच आपला गड प्रवेश होतो. गडाच्या मुख्य दरवाजाकडे जातानाच हे सुरुवातीलाच हे एक भुयारी टाकं लागते. हे टाकं आता कोरडं आहे पण 3 टप्प्यामध्ये एक टाकं दिसतंय. हा समोर असलेला पहिला टप्पा, त्याच्यामध्ये हा दुसरा आणि पुढे हा तिसरा
गडावरचं हे कोरीव टाकं ही एक निशाणी आहे की हा गड साधारणपणे सातवाहनकालीन असावा हे सांगणारी ही एक निशाणी आहे. ही इथं उद्ध्वस्त तटबंदी दिसते आणि इथूनच या उद्ध्वस्त तटबंदीच्या वरूनच आपला गड प्रवेश होतो. हे कदाचित बुरुजाचे अवशेष असावेत असं एकंदरीत आकारावरून दिसतंय. आणि आता आपला इथे गड प्रवेश झाला आहे आणि हे इथे एक हल्लीच्याच काळात बांधलेलं एक मंदिर. इथे महाराजांची मूर्ती ठेवली आहे या मंदिरामध्ये. या बाजूला हा एका हे बुरुजाचे अवशेष दिसत आहेत. या बुरुजाकडून पण या वाटेने सुद्धा या किल्ल्यावर यायला ही वाट आहे. गडावर असे काही अवशेष नाही आहेत. एक पाण्याचं टाकं, सुरुवातीचे काही तटबंदी आणि बुरुजाचे अवशेष, ह्या व्यतिरिक्त असं काही गडावरती कुठल्याही प्रकारचे अवशेष काहीच नाही आहेत. या किल्ल्याचा आकार अगदीच छोटासा आहे. अगदीच छोटासा म्हणजे हार्डली मला वाटतं 2-3 गुंठ्यामध्येच ह्या किल्ल्याचा व्याप्ती आहे. आणि हा किल्ला ॲक्च्युली टेहळणीचा किल्ला असल्यामुळे इथे काही अवशेष तसे काही नाही आहेत. फक्त थोडंसं पाण्याचा साठा, ते खाली जे आपल्याला जे दिसलं एक पाण्याचं टाकं, ते पाण्याचा साठा, हे एक मंदिर, हे हल्लीच्या काळात बांधलेलं मंदिर आहे. आणि तिथे दिसणारा तो बुरुज. ह्या किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूला असं गुगलवरती अशी माहिती मिळते की तिकडे एक भुयार आहे. पण आता आमच्यासोबत वाटाड्या नसल्यामुळे नेमकं ते भुयार कुठल्या साईडने आणि कुठून उतरायचं आहे त्याबद्दल माहीत नसल्यामुळे आणि ह्याच्या चारी बाजूनी पूर्ण निसरडी वाट असल्यामुळे तिकडे माहितीशिवाय तिकडे जाणं हे थोडंसं धोक्याचं होऊ शकेल. सो त्यामुळे आम्ही तो प्रयत्न नाही करत आहोत. गडावरती ही अशी उघड्यावर इथे ठेवलेली ही रत्नाई देवीची मूर्ती आणि ह्या रत्नाई देवीच्या नावावरूनच या गडाला रत्नदुर्ग किंवा रत्नगड. ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये रत्नदुर्ग नावाचा किल्ला ऑलरेडी आहे जो रत्नागिरीमध्ये आहे, रत्नागिरी शहरामध्ये आहे. रतनगड नावाचा सुद्धा किल्ला आहे जो अकोले तालुक्यामध्ये, अहमदनगरच्या अकोले तालुक्यामध्ये येतो. त्यामुळे ह्या किल्ल्याला हे स्थानिक लोकांनी दिलेलं नाव असावं कदाचित इकडच्या रत्नाई देवीच्या नावावरून, की रत्नगड किंवा रत्नदुर्ग. पण हा किल्ला तसा फार काही मोठा नसल्यामुळे हा प्रसिद्धीमध्ये बिलकुल नाही आहे. इतिहास उपलब्ध नाही आहे कारण हा एक टेहळणीचा किल्ला असल्यामुळे. तसंही असं काही इथे कुठलं युद्ध होण्याचं असं फार काही प्रसंग नव्हते. पण तरीही असं थोडीशी माहिती अशी मिळते की हा किल्ला कोणीतरी बाबूराव पाशीलकर नावाच्या माणसाने कोणीतरी बांधला होता. पण त्याबद्दल सत्यता सांगता येणार नाही कारण किल्ल्याचं जे पाण्याचं टाकं आपल्याला दिसतंय त्या टाक्यावरून तर कळतं की हा किल्ला सातवाहनकालीन असावा म्हणून. त्यामुळे बाबूराव पाशीलकर किंवा कोणी जर स्थानिक लोक सांगतात असं की बाबूराव पाशीलकरने हा किल्ला बांधला होता म्हणून, पण त्याबद्दल नक्की सांगता येणार नाही. पण नंतरच्या काळामध्ये मुघलांनी पण हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता आणि कावजी कोंढाळकरांनी त्यावेळेला किल्लेदार होते. पण तेही मला तेवढी खात्रीशीर वाटत नाही कारण हा किल्ला टेहळणीचा किल्ला असल्यामुळे इथे कोणी मोठा किल्लेदार किंवा सैन्य होतं असेल ह्याबद्दल नक्की सांगता येणार नाही किंवा तशी खात्री वाटत नाही. असं उल्लेख सापडतात की कावजी कोंढाळकरांनी मुघलांचा हल्ला परतवून लावला होता आणि हा किल्ला त्यांनी जिंकू दिला नव्हता असं उल्लेख सापडतात. पण त्याबद्दल म्हणजे मला स्वतःला तरी तेवढी खात्री वाटत नाही आहे. तर हा किल्ल्याचा हा आवाका हा एवढाच आहे म्हणजे हार्डली 2-3 गुंठ्यामध्येच हा किल्ला असेल. आणि टेहळणीच्या किल्ल्यांमध्ये तसंही गडमाथ्यावरती अशी फार जास्त जागा नसते त्यामुळे फक्त, आणि तिथे जास्त काही सैन्य पण त्या काळात नसायचं. त्यामुळे एक जे पण कोणी किरकोळ पहाऱ्यासाठी म्हणून जे लोक इथे असायचे तर त्यांच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ते तिथे पाण्याचं टाकं आणि त्यावेळेला काही इथे छप्पर बांधून ते लोक राहत होते असतील तेवढंच. बाकी इथे काही सैन्य किंवा शिबंदी असं म्हणावं असं त्या काही नसायचं. तर आमची गडफेरी आता पूर्ण झाली आहे आणि इथून आता आम्ही निघू ते इथूनच जवळ असलेला मीरगड किल्ला. तर हा किल्ला पेण तालुक्यामध्ये
जवळचं गाव आहे इथे वाकरूळ आणि ह्या पायथ्याचं गाव इथं सायमाळ. तर जर ज्यांना मुंबईकडून यायचं असेल त्यांच्यासाठी वडखळ नाक्यावरून पुढे पेनकडून आपण जेव्हा लेफ्ट घ्यायचं आहे, वाकरूळ गाव लागतं. वाकरूळकडून आतमध्ये आल्यानंतर आपल्या सायमाळ ह्या बेस विलेजला यायचं आहे आणि सायमाळ गावातून एक हार्डली 20-25 मिनिटाची ही चढण आहे. पण किल्ल्याकडे यायला ही उभी चढण एकदम आहे, त्यामुळे दमछाक होते आणि पाण्याचा साठा सोबत असावा आपल्या. तर हार्डली 20-25 मिनिटामध्ये आपण किल्ल्यावरती येऊ शकतो आणि किल्ला फिरायला एक 10 मिनिटाचा टाईम लागेल. या अशा दगडात कोरलेल्या खोबण्या दिसत आहेत. ते कदाचित इथे छप्पर वगैरे उभं करण्यासाठी, बांबू रोवण्यासाठी असू शकतं. याच निसरड्या वाटेने आता आम्ही गड उतरायला सुरुवात केली आहे आणि खाली बेसकडे जिथे गाडी पार्क केली आहे तिथे पोचायला साधारणपणे 20 मिनटं वगैरे लागतील आता आम्हाला.